श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। महानुभाव शिवोली आश्रम निपात छत्रपती संभाजीनगर हा आश्रम तालुका नांदगाव जिल्हा नाशिक गाव रोठा या ठिकाणी शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। अतिशय सुंदर असा हा शिदोरी सत्संग लोढा या गावामध्ये संपन्न होत आहे। संध्याकाळी आणि सकाळी असे 2 सत्र या ठिकाणी आपले संपन्न होत असतात। आता हे सकाळचं सत्र आहे। आमचे लाडके गावचे यजमान श्रीमान प्रमोद निकम व श्रीमान अशोक निकम व श्रीमान किरण निकम यांनी गेल्या 2 वर्षापूर्वी शिदोरी आश्रमाला दंडवत दिला होता आणि तो दंडवत आता पूर्ण होत आहे। अशा प्रकारे हा शिदोरी सत्संग या गावात संपन्न होत आहे। स्मृतीस्थळाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। देवाचं चिंतन सुद्धा करणं आपल्याकडनं शक्य होत नाही मित्रांनो, कारण परमेश्वर अचिंत्य आहे। परमेश्वराला आदी नाही, म्हणजे नेमकी सुरुवात कुठून आहे हे तुम्हाला कळणार नाही आणि नाहीच सुरुवात। परमेश्वर किती लांब किती मोठा आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही आणि तो इतका मोठा आहे की त्याला आधीच नाही। नेमका परमेश्वर मध्ये कुठला आहे आणि शेवट कुठं आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही, कारण तो परमेश्वर असीम आहे। म्हणजे नाही सीमा, त्याची सीमा मागता येत नाही। मग त्याचं चिंतन आपल्याकडनं करणं काय शक्य होईल? देवाच्या कृपेनं आपल्याला त्याचं चिंतन करता येतं। परिकृपावसे परिकृपावसे त्या परमेश्वराने तुमच्यावर कृपा केलेली आहे। कृपा नामक गुणाने त्या ठिकाणी तुमच्यावर कृपा प्रसन्न आहे, म्हणून तुम्हाला चिंतन करण्याचा विधी तो परमेश्वर सांगत आहे। आपण चिंता करतो, चिंतन नाही। हेच तर जीवाला कळणं, चिंतन करावा की चिंता करावी। मग चिंता सोडून द्या, चिंतन करा। तो चिंता करणार त्याची चिंता चितेवर जाऊच तर कमी होणार नाही। त्या चितेवर गेल्यानंतरच त्याची चिंता दूर होईल, कारण चिंता करायलाच तो राहणार नाही। पण जीवनभर फक्त चिंता नका करू, चिंतन ही महत्वाचं आहे। स्मृतीस्थळाचं व्याख्यान आपण करत आहोत। बघूया आज कोणती स्मृती आहे। कोथोबा अन्यथा बुद्धी, कोथोबासावर अन्यथा झाले राहील भट्ट। कोणाच्या मनात काय दोष येईल हे सांगताच येत नाही मित्रांनो, म्हणून स्वतःच गढूळ पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा। गढूळ नाही, डोब असायची माहिती तुम्हाला?
हौद करण्यासाठी पैसे नसायचे. शेतकरी येत नव्हतं ना. डोब माहिती का कशाला म्हणतात? पाणी साठवायसाठी केलेली डोब. त्याच्यामध्ये ढोरांना पाणी पाजलं जायचं. आता ते ढोरच आहेत ना, त्यांना हे पण कळत नाही की यातलं पाणी आपल्याला प्यायचंय, आपण त्याच्यात पाय ठेवू नये, गढूळ होईल. ज्याच्या इथं डोब आहे ना, तो मालक सांगत असतोय, ढोरांना आवर, आतमध्ये घुसू देऊ नको, माझ्या ढोराला पाणी पाजायचंय, गढूळ होईल सगळं पाणी. आठवते का दिवस? पण एखादं ढोरा मागवलं, ढोरच कसं असतं, ते सरळ हाणत, बाजूला उभा राहतं, तिकडं तंबाखू चोळीत, सरळ गढूळ पाणी करून टाकतात. मग मालक त्याला बोलतो, काय माहिती, गढूळ पाणी करून टाकलं ना, दुसऱ्या बैलाला पाणी तरी पिता येईल का? आता गेलं ढोरे घेऊन शेतात. असं आहे काही प्रकार. ढोरा मागा असले की ढोरासारखंच वागायचं का? मग ते पाणी निथळू द्यावं लागतं. काही काळ जातो, पाणी स्थिर होत, गढूळ झालेलं पाण्यातला मातीचे कण कण खाली जाऊन बसतात. स्थिरता असल्याशिवाय पाणी स्वच्छ होत नाही. स्थिरता पाहिजे आपल्या मनाला. स्थिरता देण्याचं काम ब्रह्मविद्या करत असते. तुम्ही कितीही प्रयत्न करा प्रापंचिक सुखामध्ये, प्रापंचिक ज्ञानामध्ये, तुमचं मन स्थिर नाही होणार. स्थिर होण्याचं ज्ञान ते ब्रह्मविद्येमध्ये आहे. श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेलं आहे, श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. चंचलम हि मनः प्रश्न प्रमाथे बलवद्रोढम. हे कुंती पुत्र अर्जुना, तुझ्या मनाला तू तुझ्या काबूत कर. अर्जुनाने हात जोडले, महाराज, चंचलम हि मनः प्रश्न प्रमाथे बलवद्रोढम. बलवान मन आहे, वार तरी कमी पडत. वाऱ्यामुळे आज आपण जागा बदलली. वाऱ्याची स्पीड तरी कमी आहे, मनाची एवढी स्पीड आहे. जर मी आत्ता नाव घेतलं ना आग्र्याचं, गेले आले की नाही जाऊन, मुंबईचं घेतले की गेले, दिल्लीचं घेतले की गेले. नाही पाहिलेलं असून सुद्धा जाता की नाही, वर्णन करायला लागता की नाही, अनुभवाला ना. म्हणून एक चित्रपट पाहिला होता, त्या चित्रपटात एक गाणं होतं, दिल्ली मुंबई आग्रा. आठवलं तुम्हाला सगळं? खरंय की नाही? हे कसं फटकन आठवत. देवाच्या लीळा कथा बिलकुल नाही. हे पण मनानेच चिंतन करायचंय आणि ते पण मनानेच करायचंय. पण जीवाला अधोमती जास्त आवडत, ऊर्ध्वगती नाही आवडत. आणि म्हणून बघण्याची दृष्टी माणसाची कशी पाहिजे, शुद्ध पाहिजे. तुम्ही जे करता ना तेच तुम्ही बघता दुसऱ्यामध्ये. तुमचं गढूळ पाणी आहे ना, तर तुम्हाला गढूळच दिसायला लागतं. स्वतःच पाणी आधी स्थिर करा गढूळ झालेलं, मग तुम्हाला स्वच्छ दिसायला लागत. तीच तर कथा सांगत आहे. एक दिवशी माहीम भट्टाची पत्नी देमाईसा आणि कोथळोबास एक दिवशी आश्रमामध्ये, मठामध्ये भिक्षा देतात ते यजमान लोक.
भिक्षा दिल्यानंतर ती एकत्रित करायची असते, पाखडायची असते आणि अशी ऊन तिला द्यायचं असतं, उन्हात टाकायची असते. तुम्ही पण टाकता ना, भरून ठेवत असता कणगीमध्ये, कणिंगच आहे ना, भरून ठेवत असता. तसं मार्गामध्ये व्यापार सुरू झाला. मग स्त्रियांना एवढं होणार नाही म्हणून भिक्षुक वर्गही तिथे पोहोचला, सोडून देण्यासाठी, उचलण्यासाठी किंवा मग उधळण्यासाठी. आता फिल्टर करण्यासाठी मशीन निघाले. तुमच्या काळात होत का? वाऱ्याची वाट बघावं लागायची, गाडीवर उभा राहावं लागायचं. कोण्या गाडीवर? बैलगाडीवर. येऊ राहिलं म्हणे वार, वारच सुटलं ना म्हणे आज, है की नाही? आठवतं ना, उधळे असं पूर गिर तुम्ही सगळं करायला तुम्ही, आठवतो तुम्हाला. खरं खरं की नाही? तसं हे त्या ठिकाणी उधळून वगैरे हे करून भरत आहेत आणि काही खरे दिसत आहेत. त्यावेळेस गोथळोबास नेमायचा तिथे बसलेला आहे. आता काय असतं माहितीये का? परात असते. आता तुम्ही घेता ना परात, मग आता ती परात अशी तुम्ही मांडीवर घेत असता, एक पाय लांबून देत असता का नाही? लांब होता. मग तिच्यामध्ये खडे बघायचे आणि मग काही गप्पा पण करायच्या. माहित नाही का म्हणते असेच येते असे खडे दिसते, पण मार्गात असे नाही दिसत. ते चिंतन करत नसता. काय देवाचं चिंतन करता, देवाचं चिंतन करता. तुम्ही काय करता? ज्यावेळेस तुम्ही खडे निसता ना, त्यावेळेस माझी आठवण करा. मग तुम्हाला आठवण आहे. बस खडे निसताना तरी नको करू. का बरं? जे खायचंय ना अन्न, त्याच्यामध्ये ते गुण प्रविष्ट करतात आणि जेव्हा तुम्ही ज्याला खाऊ घालणार ना, ती तसंच बोलायला लागतात. इथून सांगितलं आमच्या स्वामींनी. म्हणून स्वयंपाक करणारा सुद्धा तो सात्विक असेल, त्याचे सात्विक विचार असतील, भाव चांगला असेल, तो पुढच्यानी खाल्लं त्याला सात्विक विचार निष्पन्न होणार. आणि जर तमतम असेल, भाव नसेल, बळच करत असेल, बुद्धी नसेल, तर त्यालाही तमतम होणार पुढच्याला, ज्यांनी खाल्लं त्याला. क्रियापाक बघा मग करण, कोणाची प्रकृती कशामुळं कशी निष्पन्न झाली. मग गुडापासून अभ्यास केला पाहिजे, नुसता शेणा नाही घालला पाहिजे. गुड आणि शेणा एकत्रित मिळून त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. तेव्हा कळतंय की हे काय आहे. मग असे पाय लांबवले गोठळ बसांनी, इकडे ते माणसाने लांबवला. मग आणि ते तांदूळ त्या ठिकाणी दिसत होते. आता पाय इकडे आणि तिचा इकडून. देखत्या जायला काय वाटलं? देखणारे बघणारे तेच. माई भट्ट आले असंच. भानवस म्हणजे तुमचं आजचं किचन रूम, त्याला भानवस म्हणायचं. ते मोठं असायचं, इतकं छोटं नसायचं आजकाल सारखं. तिथं फक्त 2च चिमण्या खोट्यासारखं. माहीम भट्ट आले आणि आता माहीम भट्टाची ती पत्नी होती. साहजिकच असतं माणसाला अभिमान असतो, साहजिकच. पाहिलं त्यांनी, उभं राहून बघितलं आणि शब्दाने म्हटलं. दिवसा तरी असं आहे, रात्री काय पाहायचं काम आहे?
वाट इतके विद्वान पंडित असणारे त्यांना दोष आला तर तुमची नामची काय गती हो? रात्री तुम्हाला सांगितलं त्यांच्याविषयी की ते किती विद्वान होते. पुरुषार्थ पोटळी त्यांनी सहज तोडली होती. हे माहीम भट्ट, पण त्यांना सुद्धा अन्यथा बुद्धी उत्पन्न झाली, त्यांना सुद्धा दोष आला. आपल्याला पण होतं, कोणी जर असे दोन चालले ना, दोघं जण स्त्री आणि पुरुष, की आपण लगे विचार करायला लागतो. म्हणून तुम्हाला आधी मन सांगितलं की माणसाचं मन गढूळ आहे, त्याला स्थिर करा. त्यातला गढूळपणा स्थिरपणामुळे खाली डोबीमध्ये बारीक कणामध्ये त्या ठिकाणी स्थिर होत असतो आणि मग स्थिर झाल्यानंतर तो विचार ऊर्ध्व करत असतो, आध नाही. स्थिर मन करा. तस त्या ठिकाणी माहीम भट्ट आले, उभा राहून बघितलं न शब्दाने बोलले. दिवसा जरी ऐसे तरी रात्री काही न एक वसे. कोथळ वासांना ते ऐकायला गेलं. कोथळ वासांच्या अंतःकरणात सारखा शिर बसला. त्यांच्या मनात नाही, ध्यानात नाही. कोथळ वासांना ते लागलं, जिव्हारी लागलं. वर्मस्पर्शापुसी शिरछेद चांग. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक वचन सांगितलं. लखुबाईचा हे नागदेवाचार्य दोघ जण लखुबाईचा झाडत होते. झाडत असताना नागदेवाचार्याने अभिमान घेतला द्वादशाचा. लखुबाईचा कळत नाही का, हे झाडणाचे रज उडत आहेत, द्वादशाच्या अंगावर पडत आहेत, असं बोलले. लखुबाईचा लगेच बोलायला सुरुवात झाली. बस ना म्हणे का, तुला यायचंय का म्हणे निर्मळ, माहित नाही का म्हणे मला, विधवा स्त्रिया सोडल्या नाहीस तू. सारा क्रम दिशी लागला नागदेवाच्या देवाला पाहत. ते म्हणतात, बाई हे काही या प्रती बोलले, हे याच प्रती बोलले की तो वेथीचा आहे. तुम्ही त्याला बोलले, बाई असा घाव कोणाला मारू नये, वर्म स्पर्श नरक होय, शिरछेद चांग. वर्म स्पर्श कोणाचा करू नका, शिरछेद करावा, कारण शिरछेद तरी एकदा होतो. वर्म स्पर्श जळत राहतो, जळत राहतो, जळत राहतो. जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत देहामध्ये प्राण आहे, तोपर्यंत त्याचा वर्म जळत राहतो. किती किती अनिष्ट घडणार. चांगलं नाही बाई हे. झगडा महाराज माझा माफ करा, दंडवत घाला, त्या बिगर क्षमा नाही. नागदेवापाशी दंडवत घाला. ज्याच्या सोबत केला त्याला दंडवत घातल्याशिवाय, ते शेण माती लावून घातल्याशिवाय माफी नाहीये. ते नरकाशिवाय रस्ता नाही. तसंच इथंही घडलं. त्यांच्या मनात आलं, पण कोथळवास नाही बोलले. कोथळवासाने ऐकलं, माहीम भट्टाने अन्यथा घेतला आमचा. कोथळवासांचं भारी तोंड झालं मित्रांनो. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही माणसामध्ये असं बोललो, त्या माणसाला तोंड तरी दाखव वाटतं का हो? त्या माणसाचं सुकल्यासारखं तोंड होऊन जात.
त्याच्या मनात नाही, ध्यानात नाही, आणि तुम्ही त्याची उडवायला लागले. कुठं पेटणार? ठाव नाही पडणार मित्रांनो, चांगलं नाही. स्पष्ट लीळा प्रमाण आहे. दैनावले काय करणार आहे? कोणी जर आपलं असं जर समजा निंदा केली तर तो काय म्हणणार आहे? बोलू शकत नाही माणूस, हसू शकत नाही माणूस, रडू शकत नाही माणूस. त्या माणसाच्या अंतःकरणाला ते वारंवार झिजत असत, वारंवार लागत असत. म्हणून तर देवाने चिरछेट सांगितला, परंतु वर्मस्पर्श नाही सांगितला. वर्मस्पर्श कधी कोणाचा नाही केला पाहिजे मित्रांनो. म्हणून महिम भट्टाला तो अन्यथा ज्ञान आलेला आहे. बोलले श्री गोविंद प्रभू महाराज खेळत खेळत तिथं आले होते आणि यांचा व्यापार चालू होता. दळण निसत होते. दळण निसत असताना माणूस खाली बघत असतो मित्रांनो, नसेल ना तुम्हाला अनुभव. श्री गोविंद प्रभू महाराज खेळत खेळत मानवासाकडे आले आहेत. मग काय म्हणतात श्री गोविंद प्रभू महाराज? आओ मेला जाय फेरी फेरी म्हणे. अरे काय करतोस? सण समुदायाला दिसल्यानंतर ते दोष घेतील ना. त्यांनी पाय लांब केलाय, तुम्ही लांब केलास. देवत्या जणाला लगेच दोष येतो. असं करू नकोस, तू मांडी घालून बस. जास्तच घाबरले थोडंफार. देवानी मला असं सांगितलं, पण माझ्या तर मनात काहीच नाही ना. थोडंफार इतके घाबरले, इतके दैनावले. घाबरले, भियाले, आणि मग तो पाय आखडला. माहीम भट्टाला कोठरोबास दिसले की सलायचे. कोठरोबास चांगला नाही, पण हाय का नाही काहीच माहिती नाहीये. फक्त अन्यथा ज्ञान आहे, अन्यथा बुद्धी. त्याला तुम्ही गैरसमज म्हणत असता. बस कधी प्रसन्न नाही, कधी बोलणं नाही, उदास झालेले आहेत माहीम भट्ट. त्यांच्या अंतःकरणाला खूप लागलेलं आहे मित्रांनो. झिजत आहे, त्यांचं शरीर कमी होत आहे. मानसिके रोडले, पतले होऊन गेले. कोथरोबा नाव श्री गोविंद प्रभू महाराजांनी का ठेवलं होतं माहितीये? दोघांना सुद्धा ते कोथरोबास जात नव्हते, इतके जाड जुड होते. आणि म्हणून श्री गोविंद प्रभू महाराजांनी नाव ठेवलं कोथळा होय म्हणे. कोथळा म्हणजे कोथळ, जाड जुड, इतके जाड जुड असणारे कोथरोबास त्यांच्या मनाला तो घाव लागलेला आहे. रोज तीळ तीळ कमी होत आहे, जळत आहेत, तीळ तीळ झिजत आहेत, पटले होऊन गेले ना. तो पास आहे म्हणून ओळखू सुद्धा नाही येऊ दिलं शेवटी मित्रांनो. असे ते कोथरोबास होते. सांगतो तुम्हाला ही झालेली राहते ती. कधी कोणाला अन्याय नका होत जाऊ. आपली बुद्धी फक्त तितक्या पुरतीच असते आणि म्हणून आपण तोच विचार करतो. ज्याची बुद्धी ब्रह्मविद्यामध्ये आहे ना, तो हा विचारच करत नाही.
जो जे होऊन असे तो तेची बोलणे. त्याच्या मनात जे आहे ना तेच बाहेर ओकत असतो. पोटामध्ये तुम्ही जे घातलं ना तेच बाहेर निघतं ना. म्हणून शास्त्र घाला डोक्यात, हृदयात. वाकणार नाही कोणावर तुम्ही, भुकणार नाही कोणावर तुम्ही. डांगरेश नावाचा पुत्र होता माहिती तुम्हाला देवाचं. देव म्हणले अरे तुम्ही भक्ती साधन आचरा, आम्ही सांगतो ते करा. म्हणजे महाराज भक्ती साधन अटळ आमच्याकडनं शक्य होणार नाही, तुम्हीच करा म्हणजे सगळं. देव म्हणले अरे आम्हीच तर केलं सगळं, तुम्ही नुसते हातपाय सुद्धा हलत नाही. नाही म्हणे महाराज हे शक्य नाही, चला निघा ना इथून, थांबायचं नाही आमच्या जवळ. उदास झाले देव. ठीक आहे म्हणे महाराज जातो आम्ही. निघाले ना भक्तगण, निघाले देवाला सोडून चालले. आणि भक्त शब्दाचा अर्थ काय होतो? जो भक्त होत नाही तो भक्त, झाडल्यावर सुद्धा वेगळा होत नाही तो भक्त. आमचे सारण पंडित म्हणायचे बाबा मंगळा जसा गुळाला चिटकतो तसा चिटकून राहील म्हणे तुम्हाला. सोडलं म्हणे मी तुला. त्या माणसाची बुद्धी तिथपर्यंत नाहीये, पण त्यामध्ये खरं करून दाखवलं. 2-2.5 वर्ष झाले कधी गावात नाही आले. माघारी पण येऊ शकत होते ना, आले मुळात झाडला तरी त्या ठिकाणी मित्रांना सोडत नाही. ठरल्यानंतर सावध राजा मित्रांना. त्या दिवसापासून त्यांनी अन्न बंद केलं, खाण्याचं परिच्छेद सुरू केला. अन्न तुटलं त्यांचं, खाणं त्यांनी करून दिलं. मार्गाला नाही आपण बांधून निघालो. निघाल्यानंतर इकडं पेटवायला सुरू करतो, इथं खाऊन इथं पेटवतो. त्याला काय विचारायचं काही? आतापर्यंत तिथलं खाल्लं ना आश्रमातलं, मग ज्याच्या इथं खाल्लं त्याच आश्रमात इकडे बाहेर काढतोस. अरे एखादा माणूस गडी म्हणजे रोजाने किंवा महिन्याने कामाला असतो, पण त्या मालकाचं तो नीट करत असतो. जरी समजा मालकाची तर तो आता गडी म्हणून नाहीये, महिन्याने नाहीये, दुसऱ्याकडे महिना धरलेला आहे, पण तो गडी गाडी बैल घेऊन आपल्या मालकाच्या शेतापासून जात असतो. पहिल्या कोणीतरी त्या मालकाच्या शेतामधली एक कुपाटी बाजूला करत असत. कुपाट्या लावायचे पूर्वी लोक माहिती तुम्हाला, शेळ्या मेंढ्या जाऊ नये म्हणून. तो म्हणायचा अरे काय रे कशाला काढतोस कुपाटी? तो काय रे आमचा मालक होता, सांगून देऊन मालकाला शेळ्या इकडे घातल्या. ठीक आहे गेलं सांगून. आला मालक टाकून काय रे हा त्यांनी सांगितलं त्याला जाय म्हणतो काय बघू का तुला जरा बरं आहे ना अनुभव. महिन्याने काम करत असणारे लोक सुद्धा इमानदारी टिकवायचे, त्याचं खात वगैरे नीट करत होते. तुम्हाला सांभाळलं मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, त्याच्याविषयी तुम्ही बघताय. सगळे निघाले, जा म्हणले तुम्हाला होत नाही ना भक्ती करणं, जा. पुतळा होता डांगरेश नावाचा, तो औषधाचा होता. म्हणले डांगरेश तुम्ही निघायचो, थांबायचं नाही आमच्या जवळ. मी काय मी तो पुतळा आहे, मला बोलतात मी काय निंदा करणार आहे, काय बोलणार आहे, त्याला बोलता कुठे येतो, त्याच्या भावना तो सांगत आहे. निघा तुम्ही पण इथून, थांबायचं नाही आमच्या जवळ कोणी.
ठीक आहे महाराज, कुत्रा असून सुद्धा देवालय प्रदक्षिणा घातली जाताना महाराज क्षमा करा, माझं काही चुकलं असेल. कुत्र्याने दंडवत घातले आणि आरोळी दिली. कुत्र्याला बोलता येत नाही मित्रांनो. कुत्र इवळत असत आणि ते इवळलं देवाजवळ महाराज जातो. कुत्र्याला कळतं पण माणसाला कळत नाही मित्रांनो. गेल्यानंतर एका वळणाला जाऊन खड्ड खाल्लं. विरह सहन नाही झाला त्याला, तर म्हणून खुसून जीव घेऊन टाकला. पाहिलं आणि सगळे आले पुन्हा वापस देवाला. पळतो पडतो आहे, ठीक आहे आले. ते बसलेले होते उदासपणा दूर झाला. आले खाली बोईल आले का मारायला लागले. देवाने बघितलं अरे सगळे आले. आता देवाला माहिती जाऊ द्या, त्यांना माफ नाही केलं ना त्यांचा उद्धार कधीच होणार नाही. सगळे आले, हो महाराज माफ करा आम्हाला. ठीक आहे, तुम्ही आले पण डांगरेच नाही आला. देवाला त्या कुत्र्याचे ध्यान राहील माहिती. जाऊ द्या, त्याची काय ध्यान करतात. अरे तो ध्यान कराय योग्य आहे. कुठे आहे काय म्हणायला लागले माहितीये. गेला असून कोणाच्या दरुजा समोर पोट भरायला. कुटका टाकतात लोक दरुजा. कुत्र समोर आलं पोट भरायला गेला असं म्हणे. तो तसा नाहीये, जा त्याला बोलावून आणा. कोणाला नाही सापडला. लागडे वाच्याने बघितलं अरे तो खंदून जीव देऊन टाकला. धावत पडत आले महाराज महाराज. डांगरेशाला योग सहन नाही झाला. आपल्या योगामध्ये त्यांनी स्वतःच देह एका वनाला तोड खुपसून देऊन टाकला. ते धावत परत तिथं आले. आता तिथे गेल्या गेल्यानंतर कुत्र्याचं तोंड आपल्या मांडीवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवलं. नांगरेचा वेगून केला, आम्हाला सोडून गेले तुम्ही. तेव्हा तुमचा योग मला सहन नाही झाला. योग दुःखी मरणया डांगुर्यावानी. डांगुर्याच्या सारखं आपल्याला मरून येईल तसं मरू तरी नका, पण दोष तरी घेऊ नका ना. कशाला पाप जोडता मित्रांना. चांगलं नाही कुठं भेटणार आहे. त्या कुत्र्याने दोष नाही घेतला, त्याला सहन नाही झाला योग. देवासाठी मेला म्हणून देवाने स्पष्ट सांगितलं, मरा मरा पोरे हो तुम्हा पसीवरी सुने चांग. कुत्रा चांगला आहे तुमच्यापेक्षा. हे तिळा चित्रामध्ये स्पष्ट रेखांकन केलंय. भक्ती करा मित्रांनो. आणि म्हणून हे स्मृती स्थळामध्ये आलेलं आहे. अन्यथा भक्ती कोणावर होऊन जायचं. मग पाणी सुद्धा कमी केलं त्यांनी प्यायचं. अन्न सुद्धा कमी केलं. असे काळ ओढल्यामध्ये काळे पट्ट झाले आहेत. शरीर कुरकुर झालेलं आहे. कठोर बसाच. देवाला बरं नाही वाटलं. देवाला बरं नाही वाटत मित्रांनो. देवाच्या भक्ताला जर कोणी त्रास देत असेल, जर त्याचे विनाकारण कोणी निंदा करत असेल ना, देव पाटा पाडल्याशिवाय राहणार. मार्गाभिमानी तर उभा राहायला जागा ठेवणार नाही.
पण त्याचं माप भरल्याशिवाय काही करता येत नाही. देवाला बरं नाही वाटलं. श्री गोविंद प्रभू महाराज एक दिवस राजमठामध्ये श्री गोविंद प्रभू महाराजांना माच्यावर आसन होत. जवळ माहिम भट्ट, नागदेवाचार्य, कोथळोबास हे सगळे बसलेले होते. माहिम भट्टाकडे बघतात देव आणि म्हणतात, आओ मेला साई कोथळा तैसा नवहे नवहे म्हणे. माहिम भट्टाकडे बघून म्हणतात की कोथळवास तसा नाहीये, तुम्ही जसा विचार करताय. देव म्हणताय मित्रांनो. पुन्हा पुन्हा म्हणतात, तरी सुद्धा माहिम भट्टाला कळना झालंय की देव आपल्याला बोलताय. आपण त्याच्याविषयी वाईट बुद्धी अन्यथा बुद्धी भावलेली आहे, तरी सुद्धा तो सोडायला तयार नाही. त्याला कळना, बुद्धी भ्रष्ट होते मित्रांनो. ज्या वेळेस तुम्ही यापर्यंत या टोकापर्यंत पोहोचताना असे दोष घ्यायला लागताना, तेव्हा तुमची बुद्धी काम नाही करत. देवाने सांगितल्यावर सुद्धा माहिम भट्टाला कळना झालंय की देव म्हणतात माफी मागा, प्रायश्चित करा, प्रसव मोडा म्हणून. तरी सुद्धा माफी मागायला तयार नाही, कारण बुद्धी भ्रष्ट होऊन जाते माणसाची. सरळ म्हणतायत कोथळवास तसा नाहीये. उठले मागच्यावरून इकडे जातात, इकडे येतात, तीनदा चारदा म्हणतात कोथळवास तसा नाहीये. तरी सुद्धा माहिम भट्टाच्या लक्षात येणं लक्षात येतंय, पण अन्यथा बुद्धीमुळे ते घ्यायला तयार नाही. बुद्धीमध्ये कळतं माणसाला की चांगलं नाही, आपण प्रायश्चित केलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे, पण मानेचा कणा ताटच असतो. अभिमानात कधी खड्ड्यात पडाल ना मित्रांनो, कळणार सुद्धा नाही. पण या खड्ड्यात पडले तुम्ही तर सावध राहा. मग बहुत वेळ म्हटले, देव सुद्धा बहुत वेळ म्हणत आहेत. माहिम भट्टाला कळाच ना, तरी सुद्धा पाहिलं किती मोठे माहिम भट्ट आहेत. यांनी चरित्र लिखाण केलं. स्वामींसाठी काही नाही केलं, देवासाठी काही नाही केलं, परिवारासाठी काही नाही केलं, पर मार्गासाठी आपलं जीवन अर्पण केलं. तरी पण दोष आधार आपण काय करतो आणि आपल्याला येणार नाही. म्हणून कमसे कम आपल्याला दोष करणे आले पाहिजे, एवढं तरी करा. मार्गासाठी काही करणार की नाही करणार, जाणून घेणार की नाही घेणार, ते लांबची गोष्ट राहिली. पापापासून आणि नरकापासून तरी वाचलो पाहिजे, एवढी तरी प्रार्थना त्या देवाला करायचं. भट्टवास उठले, माहिम भट्टाला हलवतात. अरे काय म्हणतात देव, लक्षात येणं का तुझ्या? मग परिहार देत आहेत कोथळवासांचा. तुम्ही अन्यथा बुद्धी भावले त्याच्यावर. भावले ना, तुमच्या मनात आहे ना, ते काढून टाका. भट्ट सावध झाले. हो भट्टो, मी अन्यथा बुद्धी घेतली. माहिम भट्ट उठले. आता उठवल्यावर म्हणतात अभिमानाच्या माणसाला, जो अभिमानी आहे ना, त्याला थोडं पुढे जावं लागतं. तिकडं मरण ते पण इकडे येणार नाही. माहितीये तुम्हाला, औसा रुसून गेली होती देवावर. सांगण्यासारखं खूप काही आहे.
करण्यासारखं खूप काही आहे, करू तरी नका, पण भरू तरी नका ना, स्वतःला भरवून तरी घेऊ नका ना. गेली ती गेली, 6 महिने राहिली तिकडे. कोणीतरी देवाचं नाव घेतलं, देवाची आठवण आली तिला. माझे श्रीचक्रपाणी, माझे स्वामी त्यांना सोडून आले. चुकलं माझं, पण आता मी जाणार कसे? चुकलं खरं, मला हे कळालं. परंतु कोण्या तोंडाने तिथे जाणार आणि देवाला म्हणणार महाराज मला माफ करा? हे पण जाऊ द्या, जाऊच आपण. निघाली ना मित्रांनो, आश्रमाच्या जवळ आली, बसली तिथं. पण आश्रमामध्ये काही जण आहेत ना, त्यांच्या समोर आपलं तोंड दाखवावं कसं? आपण त्यांना सोडून गेलो, पुन्हा हसणार नाही का सगळे? म्हणून देवच म्हटले जाऊ द्या, अभिमान्य देव गेले उठून तिथं माहिती. हौसा आली आमची नायिका. अहो नायिका या ना, तिथं का बसला? या खुश चालले. महाराज माफ करा, मी तुम्हाला सोडून गेले. माफ करताना मला देवाने माफ केलं. मित्रांनो, देवाविषयी ह्या घटना घडतात मित्रांनो. जीव सर्व दोषाचे आळे, दोषाच्या आळे, म्हणून आपले अनंत जन्म वाया गेले मित्रांनो. खूप वाईट वाटतं मित्रांनो. प्रत्येकाचा भोग प्रत्येकाला भोगावा लागला. मग हौसा पुन्हा सर्वात आली आणि गुन्ह्या गोविंदाने राहायला लागले. देवाची सेवा दास्य करायला लागले. रागाच्या भरात निघून गेली. पण आली ना परत. भक्तजण ही रागाच्या भरात गेले, निघून आले ना परत. पण काँग्रेसाने संपूर्ण स्वतः देवाचा विरह नाही सहन झाला. तसं माईक म्हणताना नागदेव आचार्य म्हणतात, अरे तू बोल, अन्यथा बुद्धी भावलाच गोत्रवासावर क्षमा माग. तुला श्री गुरु महाराज सांगत आहेत की तो तसा नाहीये, तू अन्यथा घेतलास. मग काय म्हटलं? जय जय महाराज, तुम्ही पण अभिमान पाहिला का? कोणाकडे आला माहिती? तो देवाकडे आला म्हणे, तेव्हा मला माफ करा, माझं चुकलं. देवाला माफी मागायला लागला. अन्यथा बुद्धी कोणा झाला होता? कुत्रोबासा होता. देव म्हणले, तुम्ही आमच्याकडे माफी मागितली तर माफी नाही. ज्याचं मन दुखवलं, त्याचं अंतःकरण पोळलं, वर्मस्पर्श काढला, त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रसन्न करा. त्याला प्रसन्न केल्याशिवाय माफी नाही. देवाकडे किती डोकं आचरलं तर नाही, त्याच्या जवळ जावं लागलं आणि त्याला प्रसन्न करावं लागलं. तिथंच फेडावं लागतं मित्रांनो. ध्यानात घ्या. महाराज मला माफ करा, देवाकडे माफी मागायला. मग काय म्हणतात देव? अरे उठ, अरे मेला उठ. जाय तिकडे कोथळ बसायला दंड खाल. जा तिकडे, त्याला प्रसन्न कर, त्याला माफी माग. मला येऊन माफी मागतो. कोथळ बसायला दंडवत घाल, त्यांना प्रसन्न कर. ज्याचं मन दुखवलं ना, त्याचं मन प्रसन्न करावं लागते. ध्यानात घ्या मित्रांनो. नाहीतर नित्य नरकाची चीज होऊन जाईल. करायला गेली एक झालं एक, असं होऊन जाईल.
म्हणून ज्ञान खूप महत्वाचं आहे, हे ध्यानात घ्यायचंय. कसं पाठवलं देवाने कोथळोबासाकडे, जा त्याला दंडवत घालचो. कोथळोबासाकडे गेले, कोथळोबास माफ करता. तुम्ही व्यापार करत असताना मी अन्यथा घेतलं, चुकलं बरं का माझं. मग काय म्हटलं? कोथळोबा मी तुमच्यावर अन्यथा झालो होतो, मी पापी आहे. तो परिहार देवाने दिला. देव म्हणतात तसे नाहीये तुम्ही, माफ करा मला. मी तुम्हाला माफी नव्हतो मागत, बरं झालं मला देवाने सांगितलं तुमची माफी मागत. माफ करणार ना मला? मग क्षमा करावं. कोथळोबास काय म्हणतात? हो बाई नक्की उठा 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 दंडवत घालत होते. गळ्याला म्हटलं, अहो तुम्हाला अन्यथा ज्ञान जमले ना झालं, ते माझ्याच मुलं म्हणा. मी जर पाय लांबवला नसताना तर नसतं जमलं. माझं चुकलं. मला ज्याची चुकी नाही तो चुकी मान्य करतो, आणि जो चुकला आहे तो चुकी मान्य करत नाही. पाहिलं, असा जन समुदाय आहे. त्याला म्हणतात ज्ञानी, त्याचं चुकलं नाही तरी म्हणतो माझं चुकलं मला मान्य करतो. वास्तविक मायमटच चुकलेलं आहे. कोथळोबा त्यांना चाललंय माझं चुकलं, काढून टाका डोक्यातला. माफ करा मला, माफ केलं. कोथळोबासांनी दंडवत घातले, बाई भट्टाला माझं चुकलं. दोघांनी दंडवत घातले, दोघांनी प्रायश्चित केलं, सो मोडला. आणि मग प्रीती वाढली, नाहीतर दोष वाढत जातो, वाढत जातो. वेल जसा वाढतो ना मित्रांनो, बघितला हा वेल बघायला. जर तुम्ही वेलाचा शेंडा जर नाही मोडला ना, वेल इतका वाढतो, इतका वाढतो, वरच्या टोकाला जातो माहिती, बंगल्याच्या नाही जात. मग ध्यानात घ्यायचं, चुकलं ना की लगेच कसं मोडायचं, लगेच खोडायचं त्याला तिथं, नाही तर वाढत जाईल. महागुरुनी वेवाहीस गेला, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. म्हणतो ना आपण रोज, नुसतं म्हणायचं का, करायचं ना काही. नुसतं म्हणण्यासाठी, नुसतं ऐकण्यासाठी नाहीये, करण्यासाठी आहे. मग अशा प्रकारे माहीम भट्टाने दंडवत घातले. माहितीये पुढे कोथळोबासांनी स्वतःच काय केलं. नागदेवाचार्य एक दिवशी निरूपण करत होते. मग निरूपण करताना एक दिवशी असं निघालं. काय निघालं? पोथीतच निघतं सगळं. आणि मग नागदेव आचार्य
त्या ठिकाणी निरूपण करत आहे. कवनाई मायाचा पोटी उपजल जो खांदे काढोनी देशावरी जाईल. निरूपण चालू आहे. मग असं निरूपण चालू असताना ऐकामणीपणे असा एखादा लाल ऐकणाऱ्यामध्ये शास्त्र काढून देशावरी जाऊन आपलं देह शिपून टाकील देवासाठी. कोथळबास मी आहे म्हणे कोथळबास देवाचा किंकर. मी जातो जाणार. उभा राहिला. आता निजन भिक्षा भोजन करायला निघाला. राजदेवाच्या आधी म्हणले कोथळबास जाणार असं देह क्षेपणार. शीश नोळखी जती ओळखू सुद्धा येणार नाही की हा अमक्या पंथाचा आहे. ज्यावेळेस जाणार ज्यावेळेस तुम्ही त्याला बघणार ना ओळखू सुद्धा येणार नाही की हा कोथळबास आहे म्हणून. तसाच केला. आपलं देह ईश्वरार्पिते आपुले समर्पित केलं. देह देवाच्या विरहामध्ये स्वतःला झोकून दिलं. कोथळबास ओळखू सुद्धा नाही आले. त्यांचा देह गेला. देह शिकून टाकला. असे कोथळबास मित्रांनो. आणि या कोथळबासांविषयी माहीम भट्ट अन्यथा बुद्धी भावत होते. देवाने त्या ठिकाणी प्रायश्चित करून घेतलं आणि दोघांनी प्रायश्चित घेतल्यानंतर प्रीती झाली. आणि नंतर कोथळबासांनी देवाला देह देऊन टाकला. हे देह ईश्वरार्पिले आपुले कैचे. देह देवाला दिलेले आपलं नाहीये मित्रांनो. नाहीतर मग काही लोक एके हाते वस्त्र धरले. तुम्ही कधी वस्त्राच्या दुकानात जा कपडे घ्यायला. ते साड्या टाकतात. साड्या फेकतात. ते कपडे टाकतात. शेंडा त्याच्या जवळ असतो. तुम्ही फक्त बघायचं. अजून घेतलं नाही. आमचंही अजून तसंही तुमचं फक्त तुम्ही घेतलंय. हे आमचंच आहे. अजून दिलं तर तुम्ही देवाला देह त्या सोडता खरं की नाही. धरलेलं आहे शेंडा. अरे मोकळून द्या त्याच्यावर. आपलं देह नाहीये देवाच आहे. देव सांभाळेल तुम्हाला. हा अनुभव आहे मित्रांनो आम्हाला. इतके लोक 10-20 लोक घेऊन महाराष्ट्रभर फिरतात. तुमच्या इथे लहान लहान लेकरही आहे. कसं होतं हे आम्हालाही माहित नाही. कारण सांभाळणारा तो आहे. मार्ग अभिमानीने सांभाळते. देव सांभाळतो. तुम्ही आम्ही नाही सांभाळू शकत. तरी आम्ही 9-10 दिवसातच आवडतो. तरी पण एखादा कुठतच काय की नाही. जन्मभर त्याची सेवा कधी करणार तुम्ही. कसं धुणार का नाही. अरे देवाने कपडे धुतले भंडारे करायचे. का धुतले असते. त्याने भक्तजनाचे धुतले असते ना म्हणून धुतले ना. तुम्ही तुमचे धुता दुसऱ्याला म्हणतात धुवू नका. कुठं फेडता कधी लक्षात घ्यायचं मित्रांनो.
आपल्याला करणं होत नाही ना, तर दुसऱ्याला करायला लावायचं, हे ध्यानात घ्यायचं आणि दोष दृष्टी काढून टाकायची. त्या स्मृतीतनं हा संदेश तुम्हाला आला. दोष दृष्टी जर घेतली ना तर माणूस धर्म सुद्धा आचरत नाही. धर्माला पक्केला मित्रांनो, देवाला वारंवार 3 टाइम कसं मोरून प्रायश्चित करायचा. महाराज, सकाळपासून जे काही आतापर्यंत त्रास भेटले त्याची मला क्षमा कर. आजपर्यंत केलं नसेल तर देवाला माफी मागा. पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापियानी दया करी रे स्वामी. जावाचे जना दुखविले, जीवाचा तुला दिली, दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया, दास तुझाने झालो, पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री भगवान कृष्ण महाराज